कृपया बसून घ्या। आपल्याला कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी थोडं व्यवस्थित बसून घेतलं। राजू पांढरा, आप श्री राजू पांढरा यांनी कोळसे पाटलांची ओळख करून द्यावी असं मी त्यांना विनंती करतो। माननीय विजय कोळसे पाटील साहेब हे मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते आणि ज्या वेळेला इंद्रांचा लढा पेटला होता रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये होणारा इंद्रांचा प्रकल्प, दापोली ते होणारा इंद्रांचा प्रकल्प, त्या लढ्यामध्ये त्या लोकांच्या तिथल्या मच्छीमार कोळी होते आणि तिथला बाकीचा समाज होता। त्या समाजाच्या बाजूने लढण्यासाठी त्यांनी आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्या लढ्यामध्ये सामील झाले आणि तो लढा शेवटपर्यंत त्यांनी चालू ठेवला। पण तेवढ्यापुरते ते राहिले नाही। हा लढा संपल्याच्या नंतर त्यांनी अनेक लढ्यामध्ये सहभाग दिला। अगदीच अलीकडचा लढा म्हटला असेल तर रायगड येथे होऊ घातलेला रिलायन्सचा सेसच्या विरुद्ध त्यांनी मोठा लढा दिला आणि शेवटी रिलायन्स सारख्या कंपनीला रायगडमधून पळून जावं लागलं। हा त्यांचा एक मोठा लढा। त्याचबरोबर दाऊ सारखी केमिकल कंपनी की ज्या कंपनीला 85 देशामध्ये नाकारलं होतं, जगामध्ये कुठलाही देश कारखाने काढण्यासाठी त्यांना परवानगी देत नव्हता, कारण ती कंपनीने जेव्हा प्रोडक्शन सुरू करते, उत्पादन सुरू करते, तेव्हा त्याचं उत्पादन हे जमिनीमध्ये मुरतं आणि पाण्यातून लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून कोणताही देश त्याला परवानगी देत नव्हता। अशा देशाला, अशा कंपनीला, विषारी कंपनीला ह्या भारतासारख्या देशाने, आणि ते पण आळंदीला, देहूमध्ये की जिथे तुकाराम महाराजांचं प्रस्थ आहे, तिथे त्याला परवानगी दिली आणि त्या कंपनीचं जेव्हा त्यांनी लढा दिला, वारकऱ्यांनी त्यांनी लढाईमध्ये उतरलं, त्याच्यामध्ये सर्व धन विसरून त्यांनी तो लढा दिला आणि शेवटी त्या कंपनीला भारतातून इथून पळून जावं लागलं। एवढा मोठा त्यांच्या नावावरती आहेत। म्हणजे नुसते फक्त न्यायाधीशापुरती मर्यादित नाही, तर त्यांनी जनआंदोलनामध्ये त्यांनी काम केलं आणि रायगड सारखा सेज आणि दाऊ सारखी कंपनीला त्यांनी पळून लावलेलं आहे। अशा एक महान व्यक्ती आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाला, की आता 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि ह्या दिवसानिमित्त लाभलेल्या ह्या कामाला, की आम्ही जेव्हा इन्व्हायरमेंटल पर्यावरणची ही मोठी लोक होऊ नये असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेला ते आवर्जून मिळाले, त्यामुळे त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांच्या संबंधाची 2 शब्द मी संपवतो।
सळसळत्या रक्ताचा तरुण माझ्या भारतीय देशवासियांनो, खरा भारत देशचं दर्शन तुम्ही आम्हाला आता दिलं. मी अक्षरशः भारावून गेलो, थोडा रडलो देखील की कुठे हा भारत आणि कुठं आम्ही आता भारताला नेऊन सोडले. मला एक प्रश्न तुम्ही उत्तर द्या, तुमचा धर्म कुठला? आदिवासी हे जगाचे आणि भारताचे मालक आहेत. हे बाकी आम्ही सगळे उपरे आहोत, उपरे. परंतु या मालकांवर आज काय दिवस आले? देशामध्ये तुमच्या मालकीची 20% जमीन आहे, 20%. 100रातली 20 एकर जमीन तुमची आहे. तुमच्याकडे जमीन आहे का रे? अरे तुम्हाला जमीन नाही, तुम्हाला शिक्षण नाही, तुम्हाला मुद्दाम तुम्ही देशाचे मालक असं तुम्हाला कधी कळू नये अशी यंत्रणा ही देशामध्ये राबवली जाते. आदिवासी म्हणजे आम्ही प्रमुख, आम्ही मालक, आणि वनवासी म्हणजे भिकारी. ज्यांनी तुम्हाला वनवासी नाव दिलं त्यांनी तुमचा मेंदू सडवला. सडवला की नाही? मेंदू सडवला की नाही? आत्ताच माझ्या लहान बहिणी गात होत्या की भटांनी काय काय केलं. मला वाचून फार बरं वाटलं. आपण फक्त एक लक्षात ठेवा, हे जे तुम्ही दाखवलं हेच आम्हाला टिकवायचं आणि हाच आमचा खरा देश आहे. जे तुम्हाला सांगतील की आम्ही विकास केला, आम्ही आता ही पृथ्वी जाळायला निघालो आहोत, ही पृथ्वी आम्ही आता जाळायला निघालेलो आहोत. हा जो सगळ्या गाड्यांचा धूर आहे, कारखान्यांचा धूर आहे, कारखान्यांचे केमिकल्स आहेत, समुद्र नासलेत, नद्या नासल्या, डोंगर नासलेत, जंगलं नासलीत, आणि माणसं तर नासून नासून नासलीत. त्यामुळे तुम्ही आमच्यासारख्या गुलगुलीत गालांच्या लोकांच्या नादी लागायचं. आपला काय संबंध आहे त्यांच्याशी? चुकून सुद्धा संबंध नाही. मी तर असं म्हणेल की आमच्या माता भगिनींनी, आमच्या सगळ्या देवता मी आता वाचल्या की ज्यांनी शेतीचा शोध लावला, ज्यांनी बी बियाणं दिलं, त्या खऱ्या देवता आहेत. आमच्या डोक्यावर उभे केलेली 33 कोटी देव ही प्रचंड मोठी लबाडी आहे. आम्हाला दाखवलेली स्वर्गाचे लालूच आणि नरकाची भीती ही सर्वात मोठी जगात हरामखोरी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी फार विचारपूर्वक इथे आलेलो आहे. काका माझे मित्र आहेत, आम्ही दोघेही तरुण आहोत. मी 75 वर्षाचा, ते 85 वर्षाचे. परंतु तुमचं कल्याण झाल्याशिवाय आम्ही दोघांनी मरायचं नाही असं ठरवलेलं आहे. सगळ्या आदिवासी संस्था, त्यांचे चालक, मी त्यांच्या पाया पडणार आहे की आम्हाला ही संस्कृती पाहिजे. तुम्ही कुठेतरी लालूच कोणीतरी दाखवतोय, भाड खाण्यासाठी म्हणून कोणाकडे जाऊ नका आणि आमचा हा परिसर उद्ध्वस्त करू नका. साधी गोष्ट आहे. छोट्या छोट्या पदाची आपल्याला लालूच दाखवली जाते. कसली पदं असतात रे? कसली पदं असतात? मी न्यायमूर्ती पदावर होतो की ज्या पदावर गेलेला माणूस त्याला कुणीही देशात काढू शकत नाही. नोकरीवरून काढायचं असेल तर 400 खासदाराचं पार्लमेंटमध्ये त्याच्या विरुद्ध मत लागतं की याला काढा. अशा पदावर होतो. ते पद मी या देशातल्या गरिबांकडे बघून सोडून दिलेलं आहे. आता मला सांगायची वेळ काय येते तर मी ब्राह्मण नाही म्हणून माझी स्तुती कोण करणार? माझा तुम्हाला परिचय तरी कोण करून देणार? मी वयाच्या 47व्या वर्षी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला आणि सांगितलं की या देशातले 10 ते 12 कोटी आदिवासी, 20 ते 22 कोटी दलित आणि 20 ते 22 कोटी मुस्लिम, म्हणजे सर्व जाती धर्मातले गरीब मला पाहिजेत. मी त्यांच्याशी माझं नातं आहे आणि म्हणून मी न्यायमूर्तीपद सोडलेलं आहे. नुसत्या टाळ्या वाजून भागेल का? नुसतं मी असं भाषण करून भागेल का? मी तुम्हाला वचन देतो, तुमच्या ज्या 2 मागण्या आहेत हे नोटिफिकेशन राहिलं पाहिजे. त्या ताईने आतापर्यंत लढा घेतलेला आहे. आम्ही कोर्टात घेऊ नाही तर रस्त्यावर घेऊ, पण नोटिफिकेशन रद्द झालं तर त्याची अंमलबजावणी करू देणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो. अरे अशी
तुम्ही जर असे तरुण लाखोच्या संख्येने आमच्या मागे उभे राहिलात, मी तुम्हाला सांगतो की मी 90 सालापासून आंदोलन करतो आणि मी कुठलंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. मी सगळी आंदोलनं जिंकली असं म्हणण्याची काही मी हरामखोरी करणार नाही, परंतु सगळी आंदोलनं मी शेवटपर्यंत लढलो आणि जेवढी जिंकली तेवढी आपल्या पांढरांनी राजा पांढरांनी सांगितलं. परंतु आंदोलनाचा अर्थ असा नाही की आम्ही आंदोलनात पडलं की आम्ही जिंकलं पाहिजे, परंतु आम्ही आमचा त्या आंदोलनावर ठसा उमटवला पाहिजे. कसा उमटवायचा? मी पहिल्यापासून मी फक्त आया बहिणींनाच आंदोलन बरोबर घेतलंय. साले भाऊ हे बेवडे असतात, हे कधी यांच्यावर भरोसा नाही आणि म्हणून मला फक्त बहिणी आणि आया बहिणींनाच आंदोलनात बरोबर घेतलं. मी पहिल्यापासून 25 वर्ष घेतो. मुंबई पोलिसांना किंवा महाराष्ट्रातल्या पोलिसांना माझ्यामुळं महिला पोलिसांची भरती करावी लागली, कारण मी महिला नेऊन धडकवल्या की कोणाचं काय चालतच नाही. भल्या भल्या कंपन्या आम्ही झोपवल्यात त्या फक्त महिलांच्या ताकदीवर. परंतु हे करत असताना आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आम्ही उगीच आडवं तिडवं विकासाचं काम म्हणे हे सगळे हरामखोर काय म्हणतात, आम्ही विकासाला आडवे येतो. कसला विकास? नद्यांमध्ये केमिकल सोडणं आणि नद्यांचं पाणी पिण्यालायक न राहणं, आंघोळीलायक न राहणं, हा विकास आहे का? समुद्र किनाऱ्यावर कारखाने काढून समुद्रामध्ये सगळं केमिकल सोडणं, हे तारापूरची जी अणुऊर्जेचा अणुभट्टी आहे ही जी पाणी सोडते, मच्छीमारी राहिली की तिथं मच्छीमारी, तिथली मच्छीमारी संपलेली आहे, तिथे आजूबाजूच्या लोकांना कॅन्सर होतोय, तो विकास आहे का? मानव जातीचा विकास म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाची सर्वांना समान संधी, त्याला मानव जातीचा विकास म्हणतात. मानव जातीचा विकास म्हणजे मुठभरांनी तुमचं शोषण करायचं, मुठभरांनी तुम्हाला लुटायचं, तुम्हाला वनवासी म्हणून तुम्हाला तुकडा टाकायचा. अरे भडव्या, तू कोण तुकडा टाकणारा? आमच्या पायात दम आहे, आम्ही शेती करून खाणार, कंदमुळं खाणार, उपाशी राहणार, पण आम्ही अशी लाचारी पत्करणार नाही. मला खूप तुमचा अभिमान वाटला. मी देखील तुमच्यासारखाच, हे जे खेड आहे अशाच खेड्यातला आहे. मी देखील शेतमजुरी केलेली आहे 4 वर्ष. 7वी नंतर 4 वर्ष मी 36 पैसे रोजानी मजुरी केलेली आहे. माझ्या आईला 62 पैसे रोज होता, ती आता 100 वर्षाची आहे आणि ती 100 अनाथ मुलं सांभाळते. आमच्या शेतावर आम्ही अनाथ आश्रम काढलेला. आम्ही कोणाची ग्रँट घेत नाही. कुठले सरकार झाले त्यांच्या ग्रँटवर आम्ही सुसू करतो. आम्हाला काय करायचं ग्रँटचं? हे साले 1000 रुपये ग्रँट देणार, 500 दलाली मागणार. त्यापेक्षा आम्हाला ग्रँट नको. आश्रम शाळेचं काय चाललंय मला सगळं माहिती आहे. किती हरामखोरी चालली आश्रम शाळेमध्ये, माझा अभ्यास आहे. म्हणून आम्ही सांगितलं आम्हाला कोणाची ग्रँट नको, आम्हाला कोणाची देणगी पण नको. लोक येतात, साहेब देणगी घ्या. माझ्या आईला का माझ्या दिल्लीच्या मित्राने 3 लाख रुपये हातात दिले, तिने असे फेकून दिले. आम्ही देणगी घेत नाही म्हणे. 100 वर्षाची आई आहे, कारण तिने रुपया 2 रुपयाशिवाय पैसे बघितलेच नाही. तिला पैशाचं आकर्षणच नाही. आम्ही काय करतो? आम्ही सांगतो काकाचा वाढदिवस आहे, काकाने आमच्या मुलांना 1 दिवस जेवण द्यावं. आम्ही सांगतो ताईच्या मुलाचं बारसं आहे, आम्हाला 1 दिवस जेवण द्यावं. 365 दिवसाचे दोन्ही वेळची जेवण बुक झालेली आहेत. कारण काय? आम्ही कोणाच्या पैशाला हात लावत, कधी पैशाला हात लावत नाही. त्यामुळे लोकांना इथं विश्वास वाटतो की आपण देतो ते मुलाच्या तोंडात जातं. किंवा आम्ही सांगतो तुझी डेअरी आहे, दूध दे. 25 लिटर सकाळी दूध येतं, मुलं पाव लिटर दूध पितात, तर शाळेत जातात. सांगण्याचा उद्देश असा आहे की मी मजुरी करून शिकलो, ते दिवस विसरलो नाही. म्हणून तुमच्या पुढे खणखणीत आवाजात तुम्हाला सांगतो की मला तुमच्याबरोबर काम करायचं. आमचे न्यायमूर्ती असतात ना, त्यांना सकाळी कमोड लागतं, सुसू करायला रस्त्यावर करता येत नाही. आम्ही कुठेही सुसू करतो. आम्हाला आमच्या सगळ्या परिसर आमचाच आहे. आम्हाला तुमच्या बरोबर काम करताना काही लाज वाटत नाही, हे लक्षात ठेवा. आता आम्ही महाराष्ट्रामध्ये हजारो आदिवासींना जमिनी दिलेल्या आहेत. आमचा राजेंद्र गायकवाड आहे की तर हजारो लोकांना आम्ही भूमिहीनांना जमिनी दिल्यात. ते म्हणे आदिवासी वर्गात बसत नाहीत. काय केलं माहिती की यांनीच तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायला लावली.
यांनीच तुमचे देव विसरायला लावले, यांनीच तुमच्या चालीरीती विसरायला लावल्या. आणि मग काय म्हणतात, तुम्ही आदिवासी नाही. अरे सगळ्यांना तुम्ही आमच्यात घुसलात, कोणी आमच्या धर्माचा प्रसार केला, कोणी तुमच्या धर्माचा प्रसार केला. मी ओरिसामध्ये सगळीकडे आदिवासींमध्ये जात असतो. काकांना माहिती आहे, झारखंड मधले आदिवासी नेते माझे मित्र होते. काकांकडे त्यांना मी आणणार होतो, पण ते चोर वाटले म्हणून मी आणले नाहीत. मुद्दा काय, मुद्दा तुम्ही म्हणता तसाच देश चालला पाहिजे, यासाठी काही लोकांनी मरायची तयारी ठेवली पाहिजे. मरायच्या तयारीमध्ये माझा आणि काकाचा पहिला नंबर. सौदा काय वाईट आहे का? अरे सौदा वाईट आहे का? आंदोलनाची पद्धत अशी, पोलीसला भ्यायचं. कारण का? पोलीस आपलेच आहेत, पोलीस आपलेच आहेत. ते काय करतील, जास्तीत जास्त अटक करून कोर्टात देतील. कोर्टात सांगायचं आम्ही गुन्हा केलाय. काय गुन्हा केलाय? आम्ही आमच्या हक्कासाठी भांडलोय. आम्ही काय चोरी केली? आम्ही काय दरोडा टाकलाय? आम्ही काय बलात्कार केलाय? आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय. तो गुन्हा आम्हाला कबूल आहे, त्या गुन्हा करण्याबद्दलचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही गुन्हा केला. काय करील कोर्ट? काय करील कोर्ट? म्हणेल जा जेलमध्ये. जेलमध्ये सकाळी उठल्याबरोबर खंबाभर चहा असतो. मी मागे सांगितलंय, माझ्या आया बहिणींचे गाल गुलगुलीत झाले नाही तर मी लिहून देतो. घरी काय चालेल, चूल आहे तर लाकूड नाही, लाकूड आहे तर फुकणी नाही, काय करत. त्यामुळं जेलमध्ये गेल्यावर सकाळी उठल्याबरोबर खंबाभर चहा, 9 वाजता दूध केळी किंवा दूध आणि फळ किंवा दूध आणि अंडी, 11 वाजता वरण भात चपाती भाजी, 4 वाजता वरण भात चपाती भाजी आणि उरलेल्या वेळात फक्त व्यायाम करायचा. काय जेलमध्ये काय द्यायचं? जेलला भ्यायचं कारण आहे का? अरे जेलला भ्यायचं कारण आहे का? आवाज येत नाही, लागले घाबरायला. दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्याला कुणीही आपल्याला मदत करत नाही. आश्रमशाळा चालत नसेल, मास्तर येत नसेल, तो जरी आपल्या जातीचा असला, तो बिडी सिगारेट ओढत असेल तर त्याला मुलांच्या देखत चौकात तोडवायचा. आपल्या मुलांना जो बिडी सिगारेटची सवय लावेल, आपल्या मुलांची वर्तणूक बिघडवण्यासाठी कोणी जर प्रयत्न करत असेल, अशी बोंब दररोज चालू आहे. तुम्हाला खायला आलेला माल निकृष्ट असलाच पाहिजे, त्यातून तुमचं कुपोषण झालंच पाहिजे, त्यातून तुमच्या बुद्धीची वाढ होता कामा नये. अशा प्रकारचं खाणं पुरवण्याचं काम हे हरामखोर करत असतात. हे आपण ओळखायला पाहिजे. आपलं कोण आहे? आपलं कोणी नाही. आपलं संघटन आणि आपला संघर्ष हीच आपली ताकद आहे. कारण तुम्ही जरी म्हणलं आम्ही देशाचे मालक आहोत, आज तुम्ही मालक राहिलात का? नाही राहिलात. का नाही राहिलात? कारण तुम्ही एक नाहीत, तुमची एकी नाही, तुमची संघर्ष करायची तयारी नाही. मी तर असं म्हणेल की पोलीसला भ्यायचं नाही, जेलला भ्यायचं नाही आणि मरणाला पण भ्यायचं नाही, तरच आपण यशस्वी होऊ. लक्षात ठेवा. अरे मरण तरी काय? अरे मरण तरी काय? आम्हाला दररोज धमक्या आहेत. ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलता मारून टाकू. अरे म्हणलं कशाला वाट बघतो, लवकर ये. कशाला वाट बघतो? का? तर आम्हाला तुमच्या कल्याणाची चिंता आहे. आम्हाला जर आमच्या मरणाची भीती असती तर आम्ही न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला असता का? आम्ही असे बोंबलत 25 वर्ष 30 वर्ष असे रात्रंदिवस फिरतो. यवतमाळला जिथे जिथे आदिवासी आहेत तिथे जातो. बाकीचे दलित मुस्लिम गरिबांना बरोबर घेतो. आमचे मोर्चे 1-1 लाखाचे आहेत आणि मोर्चा काढल्यानंतर तिथल्या तिथे मागणी मंजूर झाल्याशिवाय आम्ही उठत नाही. तहसीलदारला सांगतो तुझे बाप बसलेले त्यांना भेटायला ये. तो म्हणतो नाही सरकारी परवानगी नाही. मग म्हणलं तू ऑफिसमध्ये बस, आम्ही लाईननी तुला भेटतो उद्या सकाळपर्यंत बस, हागणे मुद्दा बंद. कलेक्टर असो नाही तर तहसीलदार असो, तो कोण आहे? आपला नोकर. मोठ्याने म्हणलं पाहिजे. अगदी पंतप्रधान कोण आहे आपला? तो किती खोटं बोलला. तो 15 लाख रुपये देतो म्हणला. तो काय काय खोटं बोलला तरी तो कोण आहे? नोकर आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, ते तलाठी सगळे कोण आहेत आपले? पण हे नोकर कधी? तुम्ही जेव्हा
5, 50, 100च्या संख्येने त्यांच्याकडे जाल तेव्हा ते नोकर आहेत. एकटे माझ्या बहिणीला जाऊ दे, ए उठ म्हणतील, उठ म्हणतील का नाही? तलाठी भेटतो बघतो का? एकटा गेल्यावर बघतो का? जरा 5-50 पोरं घेऊन जा तलाठ्याकडे. कारण संघ शक्तीला किंमत आहे. संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे. एकट्या दुकट्याने संघर्ष करून चालत. संघर्षाला लोकशाहीमध्ये किंमत आहे, ती लोकसंख्येला किंमत आहे. अरे कळतं का नाही? म्हणजे काय? म्हणजे आम्ही संघटित पाहिजे. मग कोणी मोठा नाही, संघटनेपुढे कोणी मोठा नाही, परंतु संघटना एकजीव पाहिजे. आणि तिने ह्या 3 गोष्टी कबूल केल्या पाहिजे. पुन्हा माझी घोषणा आहे, पोलीसला भिणार, जेलला भिणार, मरणाला भिणार. नाहीतरी काय रे घरात काय? पाऊस पडला तो घरातच पडतो, ऊन पडलं सगळं घरातच पडतंय. गरिबी, गाडाभर गरिबी चुलीत. माझ्या आईचा मला अनुभव आहे. माझी आई मजुरी करून यायची, संध्याकाळी ज्या शेतात काम केलंय त्या शेतातले मूग किंवा मठ घेऊन यायची. आता शिजून देते पोरांना म्हणायची, शिजवायला लाकूडच कुठे? बाई काय म्हणायची, आता मी मूग आणलेत पण आता काय चुलीत हातपाय घालू का? मग आम्ही पळत पळत एखाद्या झाडावर चढायचं, लाकडं तोडायची, तिला आणून द्यायची. होतं की नाही? आपल्याकडे असं होतं की नाही? हा खरा देश आहे, ही खरी आमची संस्कृती आहे. हे बाकीचं चाललंय, हा सगळा भापट पसारा आहे. आता त्या ताईंनी पिटिशन केला म्हणून इथं नवीन उंच उंच इमारती झाल्या नाहीत. ही समुद्राची हवा त्या इमारतीने अडवली असती. तेव्हा लक्षात ठेवा की आज मी जे तुम्हाला भेटायला आलो ते तुम्हाला वचन द्यायला आलोय की तुमचं नोटिफिकेशन रद्द होऊ नये म्हणून जो लढा द्यायचा त्या लढ्यात काकाच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर आम्ही लढायला इथे तयार आहोत एवढं सांगायला आलेलो आहे. तिथे कुठलं बंदर होते, बंदर तुम्हाला काय सांगतात की हे सगळ्याच केमिकल कंपन्या आल्या, बंदरं आली की तुम्हाला नोकरी मिळेल. मी पहिला लढा लढलो एनरॉनचा वीज निर्मिती प्रकल्प आहे 12,000 कोटीचा. जर यांनी एक रेल्वेची 1 कोटीमध्ये 1 किलोमीटर रेल्वे टाकली तर 1,000 लोकांचं पोट भरतं. विडी काडी आहे, पानपट्टी आहे, अनेक गोष्टी आहेत. परंतु त्या एनरॉनच्या 12,000 प्रकल्पामध्ये फक्त 300 नोकऱ्या आहेत. आणि त्या नोकऱ्या काय आहेत? झाडूवाला, गार्डनवाला, मोठ्या नोकऱ्या नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकल्पात तुम्हाला नोकऱ्या आहेत का? आता इथं कुठं नोकऱ्या? मग तुम्हाला जे कोणी सांगेल की तुम्हाला नोकरी देऊ, प्रकल्प होऊ द्या, ते खोटं बोलतात का खरं बोलतात? कारण आता म्हणा जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पात आम्ही कुठं आहे रे भाऊ? विचारा त्याला. जे प्रकल्प तू आता आणले ना, आमचं सगळं पर्यावरणाचं वाटोळं केलंय, ते प्रकल्पामध्ये आम्ही कुठे आहोत? त्यामुळं हे सगळं तुम्हाला येऊन खोटं सांगतात. तुम्हाला तुमचा विकास तुमच्या पायावरून तुम्हीच केला पाहिजे. आम्ही आदिवासी भागामध्ये शेवग्याची झाडं वाटतो, नारळाची झाडं वाटतो, एक लावा म्हणतो. मी माझ्या घरी, पुण्याच्या घरी 25 नारळाची झाडं लावली आणि बायकोला सांगितलं किती गरिबी आली ते 25 नारळ विकून आपण, त्या 25 नारळाची झाडं विकून आपण पोट भरून घाबरू नकोस. घरी कोण नाही, बायकोन मीच आहे, मुलं बिलं सगळी गेली उडून कामाला. मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कार्यकर्ता जो असतो तो जर कार्यकर्ता भिकारी असेल, त्याच्याकडे काहीच नाही, तर तो मग या सत्ताधारी नेत्यांच्या मागे लागतो. साहेब माझ्या मागे एवढी मतं आहेत, साहेब मला एवढं आहे, आणि तो तुम्हाला फसवतो आणि त्या नेत्याची चमचगिरी करतो. त्यामुळे कार्यकर्ता हा 2 पायावर आपल्या उभा पाहिजे, त्याला 2 वेळचं जेवण पाहिजे. असेच कार्यकर्ते काम करू शकतात. तेव्हा आता माझ्या भाषणात काय अडचण आली का? सगळं समजलं का? लढायला तयार आहात का? मरायला तयार आहात का? जेलमध्ये जायला तयार आहात का? पोलिसला जायचं?